नमस्कार मित्रांनो, मी शार्दूल घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. मित्रांनो, IPLचं ऑप्शन तर संपलेलं आहे. सर्व संघांनी आपापली शॉपिंग केलेली आहे. जरी सर्व संघ आत्ता कागदावरती बलाढ्य दिसत असले तरी प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावरच ते कळतील की किती पाण्यात आहेत. मित्रांनो, आता आपण चर्चा करणार आहे कुठल्या संघाचे अंतिम 11 खेळाडू मैदानात उतरतील याच्याबद्दल. मित्रांनो, सुरुवात करू बेंगळुरू पासून. बेंगळुरूची टीम अशी असेल: ओपनिंगला विराट कोहली आणि फिल सॉल्ट असतील. 3 नंबरला आपल्याला व्यंकटेश अय्यर खेळायला दिसेल. 4 नंबरला कॅप्टन रजत पाटीदार. 5 नंबरला टीम डेव्हिड असेल. 6 नंबरला जितेश शर्मा. 7 नंबरला कृणाल पांड्या. 8 नंबरला मित्रांनो इथे थोडस एक इम्पॅक्ट प्लेयर बघायला मिळेल आपल्याला, जे परिस्थितीनुसार अवलंबून असेल. जिथं तुम्हाला सुयश शर्माही दिसू शकतो किंवा रोमरियो शेफर्डही दिसू शकतो. 9 नंबरला असेल भुवनेश्वर कुमार. 10 नंबरला हेझलवूड आणि 11 नंबरला यश दयाल. मित्रांनो, इथे एक प्रॉब्लेम असा आहे की यश दयालनी मागच्या IPLच्या फायनल नंतर एकही मॅच खेळलेला नाहीये. त्याच्यावरती हा एक मोठा प्रश्न आहे की त्याने जर मॅचेस खेळले नाहीत तर त्याला या IPL मध्ये बॉलिंग करायला RCB देईल का नाही ती. त्याच्या जागी दुसराही ऑप्शन RCBने तयार ठेवलेला आहे. तर ही होती RCBची प्लेइंग 11 माझ्या मते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच दुसऱ्या संघाचे प्लेइंग 11 बघूया. तोपर्यंत धन्यवाद.